आता नुकती मीटिंग झाली, एकंदरीत काय कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली, विधानसभा निवडणुका जवळ आली आहे, एकंदरीत महायुतीचा कोणता उमेदवार आपला असणार आहे, काय सांगता? चर्चा मागील लोकसभेमध्ये जे आपल्या युतीचा उमेदवार पडला त्याची पडण्यामागचे कारण काय आणि मागील 5 वर्षापासून माननीय मोदी साहेबांनी असो इथल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं लोकोपयोगी इतके कामं करून सुद्धा मागील निवडणुकीच्या काळात झालेल्या फेक नेरेटिव्ह मध्ये आपल्या पक्षाचा हा म्हणजे पराभव झाला। तर हे नेरेटिव्ह म्हणजे इतके वर्ष काम करून सुद्धा लोकांच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं करून सुद्धा ह्या आरक्षणाचा विषय असो, त्यानंतर संविधानाचा विषय असो, मुस्लिम समाजाने एका गठ्ठा मतदान करण्याचा विषय असो, ह्या सगळ्या गोष्टी मागे कोणतं तरी मोठं षडयंत्र आहे आणि याचीच सगळी आम्ही चर्चा करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती। राहिला प्रश्न इथला उमेदवारीबद्दल, पक्षाचा भाजप हा असा पक्ष आहे याच्यामध्ये पक्ष आदेश महत्वाचा आहे। पक्ष आदेश जो असेल त्या कदाचित पक्षाचं काम करणं हा आमचा प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रामाणिक काम करत असतो आम्ही। आणि पक्षाला जेव्हा वाटेल की बाबा हे प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता एखाद्या पदासाठी पात्र आहे तर कदाचित आमचा विचार होऊ शकतो किंवा मग जे कोणी समजा या युती मार्फत कोणाचा उमेदवार पक्षाला जे आदेश देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू। आमची महत्वाचं हे आहे की आम्ही आतापर्यंत प्रत्येकाचं इमानदारीने काम करणे ही आमची आतापर्यंत जो राजकारणाचा विषय आहे तो इमानदारीच महत्वाने, कोणत्याही आमच्या डबल स्टँड काम होत नाही। बरं, एकंदरीत लोकसभेत भाजपचा उमेदवार डावलला आहे, एकंदरीत विधानसभेत कसं चित्र असणार? आज ताकदीनं आम्ही सगळेजण भाजपचा उमेदवार इथं देण्यासाठी मागणी करत आहे पक्षाला। पक्षाची मीटिंग असल्यामुळे पक्षापर्यंत आमच्या हा संदर्भ लोक वरच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी ही मीटिंग होती आणि ताकदीने सर्वजण जो कोणी उमेदवार पक्ष देईल, भाजपचा असो किंवा युतीचा असो, त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही करणार आहे। आणि इथून 100% इथला येणारं सरकार महायुतीचं कसं होईल यासाठी इथला एक आमदार महायुतीचा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिक काम करणार आहे। बरं, इच्छुक उमेदवार भरपूर आहेत भाजपमध्ये, पण जास्त पसंती कोणाला आहे? तुम्ही तालुका प्रमुख आहेत। मी तालुका प्रमुख आहे, पसंती नापसंतीचा विषय नाही, पण काम करणाऱ्याची इथं 100% पक्ष लेवलवर निश्चितच त्याची हे होईल, म्हणजे त्याचा विचार करण्यात येईल आणि प्रामाणिक काम करणाऱ्या पक्षाचं यंत्रणा आमच्यासोबत पॅरलल यंत्रणा काम करत आहे आणि काम करणाऱ्या व्यक्तीलाच पक्ष तिकीट देईल आणि पक्षाच्या ज्या काय स्ट्रॅटेजी असतील, समजा आता युतीमध्ये जागा जर कोणाला आपल्या संबंधित मित्र पक्षाला सुटेल तर कदाचित त्याचं बी काम आम्हाला करावं लागेल। भाजपला ही जागा कशामुळे सोडू, काय कारण असू? मागच्या विधानसभेला जवळपास 67,000 मतदान भाजपच्या संबंधित आपले शिवाजीराव जाधव साहेबांना मतदान पडलं आणि सतत आम्ही जवळपास 54 पासून ते 67,000 पर्यंत मतदान आम्ही आमच्या उमेदवाराला घेत आहे। आता ही येणारी निवडणूक ही भरपूर कॅन्डिडेट उभे राहण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये आपला असलेला फिक्स वोटर आणि आपल्या असलेलं आमचं जाळं, संघटनेचं जाळं, याच्याद्वारे निश्चितच आमची इथला जो कोणी उमेदवार देईल त्यांनी विजय घेईल। एकंदरीत लोकसभेला कमी पडले होते का एवढे मोठे नेते असताना सुद्धा उमेदवारी आणण्यासाठी विधानसभेला कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने? लोकसभा ही आपल्याला मोदी साहेबांसाठी महत्वाची, मोदी साहेबाला जे पंतप्रधान करण्यासाठी होती आणि काही युतीच्या अडचणी आणि एक ही जागा शिंदे साहेबांना गेल्यामुळं ह्या गोष्टी आम्ही जरी इतके प्रयत्न आमच्या लोकांनी केले असला तरी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक प्रामाणिकपणे इथं वसमत विधानसभेच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त मोदी साहेबांसाठी बाबूराव कदम यांचं प्रामाणिक काम केलेलं आहे। भाजपला उमेदवारी मिळण्यासाठी काही वरिष्ठांसोबत चर्चा झाली का, काही मीटिंग झाली? भाजप हा इतर पक्षापेक्षा वेगळा पक्ष आहे, इथं तिकीट मागायचं नसते, पक्ष स्वतःहूनच तुमच्या कामाची दखल घेऊन, मी तालुका अध्यक्ष सुद्धा कुठं मागलेला नाही, मला माझ्या पक्षाच्या माझ्या कामाच्या याच्यावर मला तालुका अध्यक्ष केलेला आहे, म्हणून आम्ही कोणाला मागायचा विषय नाही। पक्षाला जेव्हा आपल्या उमेदवारी सुटेल असं या सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे जे इच्छुक लोक आहे सगळ्यांनी मिळून भाजपसाठीच उमेदवारी मागली आहे आणि पक्ष निश्चित त्याचा विचार करेल आणि मागच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागचा नंबर 2 ला असलेला उमेदवार भाजपचाच होता आणि संघटन चांगलं असल्यामुळे निश्चित आपल्याला भाजपला जागा सुटेल, आम्हाला विश्वास आहे।